बॉलिवूडने मराठी सिनेमाच्या अस्मितेवर अक्षरशः अतिक्रमण केलंय। शूटिंग पासून तर थिएटर स्क्रीन पर्यंत बॉलिवूड डॉमिनेट करतोय। ते बिग बजेट असतात, मूवी मेकर्स पासून तर थिएटर ओनर्स पर्यंत सर्वांना कमावून देतात। अर्थात मराठी सिनेमा पण हे करू शकतो, पण ते वर्षातून एखाद्या वेळेस होतं, ही सॅड रियालिटी आहे। आपला सिनेमा फक्त मराठी भाषिक लोकांपर्यंत पोहोचतो। प्रादेशिक भाषेत रिलीजमुळे प्रेक्षक संख्या आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन लिमिटेड होऊन जातं। लोकांना कुठल्या प्रकारचे कॉन्टेंट आवडतील याचा फिल्म मेकर विचार सुद्धा करत नाही। आता 5-10 वर्ष आधीचा फॉर्म्युला चालणार नाही हे माहिती असून सुद्धा प्रेक्षकांच्या बौद्धिक आणि वैचारिक क्षमतेला अंडर एस्टिमेट केलं जातं। त्यामुळे दरवर्षी फक्त 10% सिनेमे प्रॉफिट मध्ये असतात। बहुतांश मराठी सिनेमाचं मार्केटिंग खूप ॲव्हरेज असतं। जो क्रिएटर त्यांच्या सिनेमात अभिनेता कोण असेल हे पोस्टर बघून गेस करतो, त्याच्या युट्यूब चॅनलवर कॉपीराइट स्ट्राईक मारला जातो। यावरून तुम्ही अंदाज लावा यांची मार्केटिंग टीम कशा प्रकारची अहंकारी आयडियोलॉजी फॉलो करते। मराठीमध्ये सुपरस्टार नाहीये। दाक्षिणात्य कलाकारांना जसं आपल्या इकडे पसंती दिली जाते तसं मराठी कलाकारांचं तिकडे नाहीये। आणि जे पण मराठी कलाकार सध्या एक्झिस्ट करतात, चांगलं काम करतात, त्यांचा सेम ओरा बाकीच्या राज्यांमध्ये नाहीये। त्याचा सेकंड पार्ट उद्या येईल, त्याच्यामुळे आताच फॉलो आणि सेव्ह करून घ्या।